शिर्डी शहरात नाताळ आणि 31 डिसेंबर वर्षाची सांगता आणि 1 जानेवारी नूतन वर्ष या निमित्ताने मोठ्या प्रमाणात साई भक्तांची गर्दी शिर्डी शहरात होईल या दृष्टिकोनातून साई भक्तांच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली। शिर्डी शहरात साई भक्त भाविकांची मोठी गर्दी होईल हा अंदाज असल्याने श्री भक्तांच्या सेवेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचे गाडीलकर यांनी शिर्डी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। ओम साईराम। नाताळच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि शिर्डीमध्ये शिर्डी महोत्सवसुद्धा 25 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। 25-24 डिसेंबरपासून जवळपास दररोज जे आहेत 80 ते 90 हजारापर्यंत साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे बाबांच्या सानिध्यात करावी म्हणून लाखो साई भक्त जे आहेत ते 31 डिसेंबरला बाबांच्या दर्शनासाठी येत असतात। यावर्षी जवळपास 2.5 ते 3 लाख भाविक जे आहेत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दिवशी शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे। त्या दृष्टीने सर्व नियोजन जे आहे ते साईबाबा संस्थांनी करण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा जे आहेत भक्तांचं दर्शन सुलभ रीतीने व्हावं, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळपास 1,500च्या दरम्यान अतिरिक्त पोलीससुद्धा जे आहेत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। भक्तांची राहण्याची व्यवस्था जी आहे संस्थांची स्वतःची व्यवस्था आहेत, परंतु अतिरिक्त राहण्यासाठीची सुद्धा जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। दर्शनानंतर बुंदी प्रसाद, लाडू प्रसाद, त्याचप्रमाणे प्रसादालयामध्ये भोजनाची व्यवस्था जी आहे प्रसाद घेण्यासाठीची सर्व तयारी जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे। या कालावधीमध्ये जे आहे ते वेगवेगळे बाबांच्या जीवनावर आधारित जे आहेत ते वेगवेगळी भजन त्याचप्रमाणे भक्तिगीतं जे आहेत ते सादर करण्यात येतील। वेगवेगळे कल्चरल प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर सर्व साई भक्तांना या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण या ठिकाणी यावं, बाबांचे दर्शन घ्यावे, बाबांचे आशीर्वाद आपण प्राप्त करावे। 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर साई भक्तांची गर्दी होणार असल्यामुळे साई मंदिर जे आहे रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण, शिर्डी। नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव।